विधायक सिद्धार्थ खरात ने भारी बारिश से प्रभावित गांवों का दौरा किया। शिवसेना गुट के विधायक सिद्धार्थ खरात ने कल रात बुलढाना के लोनार तालुका में हुई भारी बारिश से प्रभावित गांवों का दौरा किया और निरीक्षण किया तथा प्रशासन को तत्काल सर्वेक्षण करने के लिए निर्देश दिए। 21 तारीख की रात को लोनार तालुका में हर जगह भारी बारिश हुई, जिसमें बागुलखेड़, हाड़डब, आरडब, भुज, टिटवी, धार आदि गाँव प्रभावित। कुछ स्थानों पर फसलें और बाग बगीचे क्षतिग्रस्त हुए। शिवसेना विधायक सिद्धार्थ खरात ने तत्काल इन सभी गांवों का दौरा किया और क्षतिग्रस्त क्षेत्रों का निरीक्षण किया तथा प्रशासन को तत्काल सर्वेक्षण करने के निर्देश दिए। इस अवसर पर उनके साथ उप विभागीय राजस्व अधिकारी, तहसीलदार लोनार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, सहायक कृषि अधिकारी, ग्राम सेवक, साथ ही शिवसेना उद्यम बाला साहेब ठाकरे, पार्टी के लोनार तालुका अध्यक्ष राजू भाऊ वधुवन, सदानंद तेजनकर पाटिल, तेजराव हायक, स्वप्निल हाड़े, गोपाल खोतवर, सेना अध्यक्ष जीवन भायर, मंत्री सुल्ताने, बन्नू सुल्ताने, गजानन सुल्ताने, रवि हाड़े, दत्ता हाड़े, श्रीकांत हाड़े, अशोक हाड़े, नागनाथ हाड़े, गजानन बाजार, सतीश सरोदे, विनोद सुल्ताने सहित बड़ी संख्या में ग्रामीण और शिव सैनिक उपस्थित थे। तालुक्याला ढगफुटी झाली होती, तिकडे अतोनात नुकसान झालं होतं। लोणारमध्ये 3 मंडळाला त्याचा इफेक्ट झाला होता। त्याच्यामध्ये साधारणपणे 18,000 हेक्टर शेती जी आहे ती लोणार तालुक्याची त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं। परंतु आता मी हे जे पाहतोय हाहाकार, याच्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। अतिशय वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब जास्तीत जास्त मदत आणि निधी देण्यासाठी मी प्रशासनाला, तहसीलदारांना, तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये जे तालुका कृषी सहाय्यक आहेत त्याला आपण कृषी सहाय्यक म्हणतो आणि तलाठी, हे दोघेही म्हणजे एकमेकांना सह पंचनामे करतायत। 1 to 1 पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, 1 to 1। त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही आणि हे जे काही निसर्गाने आपल्यावरती जे काही संकट या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याचा आपण सगळ्यांनी हिमतीने मुकाबला करावा।